येरहवी तरी अर्जुना, हे आया नये साधना, जे राहटता ती जतना निरंतर. जया ते अभ्यासाची घरटी, यमनियमाची ताटी, जे मना ते सदा मुठी धरून या हाती. तेही किजती कासाविसी, या इंद्रियांची प्रौढी ऐसी, जैसी मंत्रज्ञा ते विवसी भुलवी का. देखे विषय हे तैसे, पावती हृद्दी सिद्धीचे निमिषे, मग आकळती स्पर्शे इंद्रियांचेनी. तिये संधी मन जाये, मग अभ्यासी ठोठावले ठाये, ऐसे बळकटपण आहे इंद्रियांचे. पार्था, ही जी आपली इंद्रिये आहेत ती वृत्तीने अतिशय चपळ आहेत. कुठल्याही साधनांनी आणि साधनेने आपल्या आटोक्यात येत नाहीत. अनेक साधक इंद्रिय निग्रहाचा अखंडपणे प्रयत्न करतात. कठोर अभ्यासाचे प्रचंड तट उभारतात. यमनियमांची भक्कम कुंपणे घालतात. मनाला आपल्या वज्रमुठीत पकडून ठेवण्याचा खूप प्रयत्न करतात. कठोर तपश्चर्येत मग्न असणाऱ्या या साधकांनाही ही चंचल इंद्रिये कासावीस करून सोडतात. काय सांगू तुला या इंद्रियांचा प्रताप. एखादे भूत जसे मांत्रिकालाच भुरळ घालते, तसे हे विविध प्रकारच्या विषय वासनांचे भूलभुलैये रिद्धी सिद्धींच्या रूपात सामोरे येतात आणि इंद्रियांच्या द्वारे मनाला भुरळ घालतात, मनाला जखडून टाकतात. इंद्रिये आणि विषय वासना यांच्या गच्च मिठीत चंचल मन सापडते आणि केलेला अभ्यास, कसोशीने केलेले इंद्रिय निग्रहाचे प्रयत्न पांगळे होतात. पार्था, इंद्रियांचे सामर्थ्य विलक्षणच आहे. इतके की कठोर तपाचरणातल्या साधकाला शेवटी ही इंद्रियेच भुरळ घालतात. म्हणून आईके पार्था, याते निर्दळी जो सर्वथा, सर्व विषयी आस्था सांडूनिया. तोची तू जाण, योगनिष्ठेसी कारण, जयाचे विषय सुखे अंतःकरण जकवेना. जो आत्मबोध युक्तो होऊनी असे सततू, जो माते हृदया आंतू विसंबेना. एरहवी बाह्य विषय तरी नाही, परी मानसी होईल जरी काही, तरी साध्यंतुची हा पाही संसारू असे. जैसा का विषाचा लेशू, घेतलिया होय बहुवसू, मग निभ्रांत करी नाशू जीवितासी. तैसी या विषयांची शंका, मनी वसती देखा, घातु करी अशेखा विवेक जाता. पार्था, म्हणून मी तुला आता जे काही सांगतो आहे ते तू ऐक. जो साधक जेवढी म्हणून विषय वासना आहे त्या संबंधीची आसक्ती सोडून देतो आणि आसक्त इंद्रियांचे मानसिक पातळीवर निर्दालन करतो, ज्या साधकाचे मन विषय वासनेच्या दलदलीत फसत नाही, तो योगनिष्ठा बाळगण्यात श्रेष्ठ ठरतो. जो अखंड आत्मज्ञानात युक्त होऊन केवळ माझे चिंतन करतो आणि जो मला क्षणभरसुद्धा विसरत नाही, जो माझ्या व्यतिरिक्त आणखी कुणावरही विसंबून राहत नाही, तो खरा स्थितप्रज्ञ. एक लक्षात ठेव, बाह्यांगाने कितीही जरी विषयांचा त्याग केला तरी मनात जर विषय वासनेचा डोंब उसळला तर या जन्ममृत्यूच्या चक्रात तो फिरत राहतो. एक कण विष जरी घेतले तरी संपूर्ण शरीरात ते पसरते आणि जीवाचा नाश करते. त्याप्रमाणे विषय वासना मनात क्षणभर जरी घुटमळली तरी जमलेला विवेक ताबडतोब नष्ट होतो.
जरी हृदयी विषय स्मरती, तरी निसंगाही आपजे संगती. संगी प्रकटे मूर्ती अभिलाषाची, जेथ काम उपजला तेथ क्रोधू आधीची आला. क्रोधी असे ठेविला संमोह जाणे. पार्था, तू एक लक्षात घे की निस्संग वृत्तीच्या माणसाच्या मनात विषयवासनेने प्रवेश केला. नुसते विषयाचे स्मरण जरी झाले तरी अनासक्त माणसाला विषयाचा संग जडतो. त्यातून तो विषय मिळवण्याची, उपभोगण्याची इच्छा प्रबळ होते. एकदा का या विषयवासनेने, कामनेने प्रवेश केला की त्या ठिकाणी क्रोध अगोदरपासूनच तळ ठोकून बसलेला असतो. आणि जिथे क्रोधाची वस्ती आहे तिथे अविचाराचे वादळी वारे वाहतच असतात. संमोहा जालिया व्यक्ती, तरी नाशुपावे स्मृती. चंडवाते ज्योती, आहत जैसी. का अस्तमानी निशी, जैसी सूर्य तेजा ते ग्रासी. तैसी दशा स्मृतिभ्रंशी प्राणियासी. मग अज्ञानांध केवळ, तेणे आपल विजे सकळ. तेथ बुद्धी होय व्याकुळ, हृदया माझी. जैसे जात्यंधा पळणी पावे, मग ते काकुळती सैरा धावे. तैसे बुद्धिसी होती भवे, धनुर्धरा. सोसाट्याचा वारा सुटला की तेवत असलेल्या दिव्याची ज्योत ज्याप्रमाणे अकस्मात विझून जाते, त्याप्रमाणे विषयवासनेचा मोह चित्तात निर्माण झाला. अविचाराने मूर्त रूप धारण केले की स्मृतिभ्रंश होतो. सूर्यास्त झाला की अंधार जसा प्रकाशाला गिळून टाकतो, त्याप्रमाणे स्मृतिभ्रंश झालेल्या पुरुषाची दीनवाणी परिस्थिती होते. त्यामुळे काय होते तर तो स्मृतिभ्रंश झालेला पुरुष अज्ञानाच्या गडद अंधकारात ठेचकळायला लागतो. त्या क्षणी हृदयातली बुद्धी व्याकुळ होते. जन्मांध एकदम धावपळीत सापडावा आणि त्याला केवळ नाईलाजाने दिसत नसताना धावावे लागावे आणि असे धावताना तो ठेचकाळला जावा, त्याप्रमाणे बुद्धीची दैन्यावस्था होते. ऐसा स्मृतिभ्रंश घडे, मग सर्वथा बुद्धी अवघडे. तेथ समूळ हे उपडे, ज्ञानजात. चैतन्याचा भ्रंशी, शरीरा दशा जैशी. तैशी पुरुषा बुद्धिनाशी, होय देखे. म्हणून आईके अर्जुना, जैसा विस्फुलिंग लागे इंधना. मग तो प्रौढ झालिया त्रिभुवना, पुरोषके. तैसे विषयांचे ध्यान, जरी विपाये वाहे मन. तरी येसणे हे पतन, गिवसी तपावे. पार्था, हा स्मृतीचा भ्रंश झाला की बुद्धीची विचारशक्ती थांबते. विचारहीन दुर्बल अवस्था सुरू होते. त्याचा परिणाम असा होतो की मिळवलेले संपूर्ण ज्ञान समूळ नष्ट होते. शरीरातले सळसळते चैतन्य मृत्यूनंतर नष्ट होते आणि शरीर निश्चेष्ट पडते. तसे बुद्धीचा नाश झाल्यावर ज्ञानी पुरुषाचे होते. म्हणून पार्था, तुला सांगतो, हे लक्ष दे. लाकडावर पेटती ठिणगी पडली की लाकूड पेटून उठते आणि अग्नी जोरात प्रज्वलित झाला की तो अग्नी त्रिभुवनाला जाळायला समर्थ व्हावा. त्याप्रमाणे मनाने चुकून जरी विषयाचे चिंतन केले तरी बुद्धिमान ज्ञानी पुरुषाचा मार्ग शोधित अधःपतन वेगाने धावत येते. म्हणून विषय हे आघवे, सर्वथा मनोनि सांडावे. मग राग द्वेष स्वभावे, नाशतील. पार्था आणिकही एक, जरी नाशले राग द्वेष. तरी इंद्रियाविषयी बाधक, रमता नाही. जैसा सूर्य आकाश गतो,
रश्मी करी जगाते स्पर्शतु, तरी संगदोषे काय लिंपतु, तेथिंचेनी. पार्था, सर्व प्रकारचे विषय मनातून काढून टाकावेत, म्हणजे प्रेम आणि द्वेष या दोन्ही भावना आपोआप नष्ट होतात. जर प्रेम आणि द्वेष मनातून नष्ट झाले की मग काय होते की इंद्रिये जरी विषयांचा उपभोग घेत असली तरी ते विषय बाधत नाहीत. म्हणजे काय तर इंद्रिये जरी विषयात दंग असली तरी मन मात्र त्यातून पूर्णपणे अलिप्त असते. आकाशातला सूर्य आपल्या किरणांनी विश्वातल्या यच्चयावत वस्तूंना स्पर्श करीत राहतो, परंतु त्या वस्तूंच्या संगदोषांनी तो कधीतरी लिप्त होतो का?